हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती जेजुरकर 94। तर आज आपण बघणार आहोत जेजुरीचं डेकोरेशन, म्हणजे आपल्या गणपती बाप्पासाठी जेजुरीची थीम डेकोरेशन कसं बनवायचं। तर या डेकोरेशन बरोबरच मी काय साहित्य लागतं, कसं केलं हे मी सर्व तुम्हाला सांगणार आहे। तर इथे पाहू शकता मी एक कॉर्ड घेतली आहे आणि कॅरेट घेतलेत, त्यावर फळ्या टाकून घेतल्यात। तुमच्याकडे मोठं स्टँड असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, कारण जागा मोठी लागेल म्हणून मी वाढवलेलं आहे। आणि त्यावर अशा चादरी टाकून घेतल्यात। त्यानंतर फ्रीजचे पुठ्ठे, म्हणजे तुम्ही कोणतेही पुठ्ठे घेऊ शकता, पण फ्रीजचे हे लांब पुठ्ठे होते म्हणून मी ते लांब पुठ्ठे घेतलेले आहेत। आणि मी कार्ड पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती ज्या कमाणी आहेत आपल्या, म्हणजे जे मंदिराच्या साईडचे ज्या आहेत कमाणी, तर त्याचा आकार देण्यासाठी, एकसारखा आकार येण्यासाठी मी एका कार्ड पेपरवरती आधी काढून घेते चित्र। आणि पुठ्ठ्यावरती सुद्धा सगळे माप टाकून घेतलेले आहेत की किती इंचावरती आपण ते दरवाजे बनवायचे आहेत, जेणेकरून सगळे सारखे येतील। तर मी साधारणतः इथे फ्रीजचा जो पुठ्ठा आहे, म्हणजे त्याच्या लांबीनुसार इथे मी एक साधारण 8 इंचावरती मार्किंग करून असं मंदिराचा आकार करून घेतलेला आहे आणि मध्ये 2-2 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आणि खालच्या साईडने मी 2 इंच का ठेवलेलं आहे, का तर आपल्याला पायऱ्या किंवा पायऱ्या नाही बनवल्या तरी पण जे दरवाजाचा आकार आहे त्याला खाली तेवढं अंतर राहिलं पाहिजे। पुढे तुम्हाला दिसेलच हे कशासाठी केलं ते। त्यानंतर मी हे ब्लेडच्या सहाय्याने, कटरच्या सहाय्याने हे कट करून घेते। आपल्याला मधला भागच कापून घ्यायचा आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता। आणि अशा प्रकारे मी सगळे कट करून घेतलेले आहेत पुठ्ठे, म्हणजे दोन्ही साईडचे पुठ्ठे आणि समोरच्या बाजूला लागणारे हे पुठ्ठे। तर हे पुढे चिकटवण्याच्या वेळेला तुम्हाला समजेलच मी कसे चिकटवत आहे ते। तर मी असे बनवून घेतलेले आहे दोन्ही साईडचे। त्यानंतर ही बॅक साईड तयार करून घेते मी। जसं फ्रंट जितकं घेतले आणि जे साईडचं आपण हे बनवलेलं आहे मंदिराचा आकार वगैरे देऊन, तर त्याची उंची तुम्हाला हवी तितकी तुम्ही घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला जितकं उंच बनवायचं आहे मधलं मंदिर आणि साईडचं, तर त्याच्या अंदाजे तुम्ही करू शकता। आणि इथे पाहू शकता तुम्ही जे मी सेपरेट छोटं मंदिराचं जे कट केलेलं आहे ते कुठून लावलेलं आहे। आणि इथे बघा मी हे सगळे बॉक्स जपून ठेवलेले होते, कारण मी मशीन काम करते तर खूप साऱ्या साड्या येतात, तर त्यांचा मला असा उपयोग झालेला आहे। कुठली गोष्ट कधी उपयोग येईल सांगता येत नाही। तर हे सगळं असं टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून मी हे बनवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि इथे पाहू शकता माझं असं बनवून झालेलं आहे। आणि हा जो कलर आहे स्पेशली मी बनवून घेतलेला आहे दुकानातूनच, कलर शेड वाईज ग्रे कलर बनवून घेतला आणि तो देऊन घेतलाय। नंतर व्हाईट कलरने ज्या कमाणी आहेत त्याला पेंट केलं। त्यानंतर हे मी असे खाली 2 इंच आणि वरती अर्धा-पाऊण इंच असं अंतरावरती कट करून घेतलेलं आहे पुठ्ठ्याचं, आपल्याला दीपमाळ बनवण्यासाठी। आणि मी फास्टमध्ये व्हिडिओ शॉर्टमध्ये घेते, कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावी आणि वेळ जाऊ नये म्हणून। तर हे जे खाली आहे स्टँड बनवायचं आपल्याला दीपमाळेचं, तर मी असं चौकोनी पुठ्ठा घेतलेला आहे आणि त्याला असं या प्रकारे कट केले आणि ते मी चिकटवून घेणार आहे, जेणेकरून आपला चौकोनी बॉक्स तयार होईल आणि त्यावर आपल्याला दीपमाळ ठेवायला। तर इथे पाहू शकता तुम्ही असं मी स्टॅपलर मारून किंवा चिकट टेप लावून घेतलेला आहे। आणि ही जी दीपमाळ आहे ही याच्यावर ठेवायची आहे। तर पाहू शकता तुम्ही, यावरून तुम्हाला समजलं असेल कसं केलेलं आहे। आणि इथे मी थर्माकॉल घेतलंय आणि दीपमाळेचे जे दिवे लावतो आपण साईडला, तर ते बनवण्यासाठी हे थर्माकॉलचा वापर केला आहे। मी असं पेनाने मार्किंग केले आणि कटरने कापून घेतले। तर असं आपल्याला भरपूर बनवायच्या आहेत आणि ह्या अशा प्रकारे आपल्याला लावायच्या आहेत। तर त्या कशा लावायच्या ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे। आणि हे बघा मी कसं कट केलंय ते पण दाखवते तुम्हाला। खूप वेळ जातो या गोष्टींना, म्हणून मी 10-15 दिवस आधीपासूनच तयारी करत होते डेकोरेशनची, जेणेकरून आपलं वेळेत व्हावं म्हणून। आणि इथे तुम्ही पाहू शकता किती बारीक आणि अगदी हळूहळू करावं लागते ह्या गोष्टी, कारण जर आपण घाईत केलं तर ते कसंही, म्हणजे त्याला फिनिशिंग येणार नाही। तर खूप बारकाईने आणि खूप त्याला म्हणजे फिनिशिंग देण्यासाठी खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते। आणि थर्माकॉल जाड होता म्हणून मी एका वेळी 2 करायचं ठरवलं, म्हणजे असं मी मधून कट केल्यावरती 2 तयार झाले आपले एका वेळी, म्हणजे 2 तयार करता आले, असं म्हणजे वेळही वाचतो। तर अशी ट्रिक यूज करून मी हे बनवलं, तर पटपट तयार करून झाली। पाहू शकता तुम्ही इथे भरपूर बनवून ठेवलेले आहेत।
आणि त्यानंतर ही जी दीपमाळ आहे ते पाहू शकता तुम्ही, जे होल मारलेले आहेत मी, तर त्यामध्ये लाईनमध्ये आपली जी लाईटिंगची माळ आहे त्यातले एक एक बल्ब मी प्रत्येक ह्याच्यातून घालून घेतलेला आहे। ते पाहू शकता तुम्ही मी कसं बनवले। आणि त्यानंतर हे जे बल्ब लावलेले आहेत तिथे आपल्याला हे थर्माकोलचं जे बनवलेलं आहे ते लावायचं आहे। तर पाहू शकता हे जे बनवलेलं होतं थर्माकोलचं त्यालाही मी कलर देऊन घेतलाय, कारण लावल्यानंतर कलर देता आला नसता व्यवस्थित म्हणून। आणि याला होल पाडलेला आहे दाबणाने आणि त्यामधून ही लाईट घातलेली आहे। खरं तर दीपमाळ बनवायलाच खूप वेळ गेला, परंतु छान तयार झाली ती। तिथे तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने, म्हणजे नाजूक काम, कारण थर्माकोल पुन्हा तुटण्याची भीती आणि त्या वायरी दिसू नये म्हणून थोडासा खालून थर्माकोलला मी पुन्हा कट दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे। आणि इथे फेविकॉल लावलाय, तरी सुद्धा आतून मी टाचणी लावून ते पॅक केलेलं आहे। अशा प्रकारे पूर्ण दीपमाळेला मी हे लावून घेतलेलं आहे आणि सगळं लावून झाल्यानंतर आपल्याला बॅक साइड पॅक करायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही की आपली दीपमाळ कशी तयार झालेली आहे, छान दिसते। आणि जे वरची बाजू आहे त्यावर मी प्लास्टिकचा बॉल ठेवून चिकट टेप लावून मग कलर केलेला आहे वरच्या साइडने। आणि बॅक साइड मी दाखवले नाही, पण असंच जे बनवलेलं होतं तसंच पुठ्ठा लावून बॅक साइडने पॅक करून टाकलेला आहे चिकट टेपने। त्यानंतर मी इथे कडक पुठ्ठा घेतलेला आहे, हा विकत घेतलेला आहे मी, आणि त्यावरती सोन्याची जेजुरी असं नाव टाकून घेतलेलं आहे। आणि ते मला असं म्हणजे नाव टाकून घेतलं आणि ते नंतर कात्रीने असं कट केलेलं आहे। यासाठी पण बराच वेळ गेला। खरं तर हे वेळ खाऊ काम आहे, घाई गडबडीत करण्यासारखं नाही, परंतु ज्यांना आवड आहे की आपला बाप्पा वर्षातून एकदाच येतो, मग आपण छान काहीतरी वेगळं डेकोरेशन करावं, तर ते अवश्य हे करू शकतात। मग हे नाव कट करून झाल्यानंतर हे बघा मी इथे फेविकॉल लावून घेते पूर्ण पसरवून, आणि फेविकॉल लावल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला चमकी टाकायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित चमकी टाकून घ्यायची आणि ती चिकटल्यानंतर आपल्याला ते नाव असं उचलून म्हणजे हे करून घ्यायचं आहे। तर इथे मी तुम्हाला फास्टमध्ये दाखवते की मी कसं बनवलं। तर असं आपलं नाव तयार झालेलं आहे, सोन्याची जेजुरी। त्यानंतर आपला एवढा पार्ट तयार झालेला आहे। आता आपल्याला मधलं मंदिर बनवायचं आहे मेन। तर चला, तर इथे बघा मी पुन्हा 3 अशा कमाणी बनवून घेतलेल्या आहेत, मध्ये पुठ्ठ्यावरती टाकून आणि कट करून घेतलेले आहेत। आणि हे बाजूचं आहे, साईडची भिंत मंदिराची दोन्ही साईडची, तर त्यांना पण असे दरवाजे बनवून घेतलेले आहेत। आणि साड्यांच्या बॉक्सचे हे जे मी कट करून घेतलेले आहेत कार्ड पेपर, तर ह्यांचा खूप उपयोग झाला। तर ह्यांचा उपयोग आता मी तुम्हाला दाखवते। मी 3 इंचाचं पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि ज्या ह्या कमाणी आहेत तर हे पुढून व्यवस्थित दिसण्यासाठी मी ह्या कमाणी म्हणजे ते पट्ट्या अशा चिकटवून घेतलेल्या आहेत। ह्या कमाणींना तुम्ही पाहू शकता, तर अशा प्रकारे मी चिकटपट्टीने हे चिकटवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर पुढूनही अशा 1 इंचाच्या मी पट्ट्या कापून पुढून चिकटवलेल्या आहेत, जेणेकरून छान दिसावं। आणि वरतून पॅक करून घेतलंय, पाठीमागून हे प्लेन पुठ्ठा लावून घेतलेला आहे। तर इथे पाहू शकता मी अशा पट्ट्या कापून नंतर त्या चिकटवलेल्या आहेत फ्रंट बाजूने, जेणेकरून ते चिकटपट्ट्यांचा वगैरे कलर दिल्यानंतर विचित्र दिसू नये म्हणून। त्यानंतर मी एका कार्ड पेपरवरती असा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर हे थर्माकोलचे तुकडे करून त्यांचंही बनवलेलं आहे। तर तुम्हाला दाखवते मी हे कशासाठी। तर इथे अशी जी डिझाईन असते ना मंदिरांना, आपल्या प्राचीन पूर्वीच्या प्रत्येक मंदिराला असते, तर त्यासाठी। आणि त्यानंतर हे जे नाव आहे हे बनवायला वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्ट हे करून आणलेलं आहे, प्रिंट काढून आणलेली आहे फोटो प्रिंटमध्ये, आणि एक फोटो पण बनवून आणलेला आहे आणि तो असा एका पुठ्ठ्यावरती चिकटवलेला आहे, जेणेकरून आतमध्ये मंदिरात ठेवायला की बाहेरून आपण जर पाहिलं आतमध्ये तर आपल्याला ते मंदिर दिसावं म्हणून। आणि असंच जे बनवलेलं आहे खालून, तर साईडच्या ह्यांना पण मी असंच लावून घेतलेलं आहे खालच्या साईडने। आणि वरच्या साईडने हे जे थर्माकोलच्या पट्ट्या आहेत तर ह्याची रेलिंग बनवलेली आहे। आणि हे पाहू शकता तुम्ही, हे सगळं छोटं छोटं म्हणजे इतकं बारीक काम केलेलं आहे।
लावलेला आहे इथे पण आणि मधल्या मंदिराला पण। त्यानंतर मी असे बॉक्स बनवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। वरचा आपल्याला कळस बनवायचा आहे, तर त्यासाठी हे मी बॉक्स बनवून घेतलेले आहेत, 2 बॉक्स। त्यानंतर त्यावरती पुन्हा हे असं चौकोनी बॉक्स, मी मगाशी दीपमाळेच्या वेळेला दाखवलं तसं आपल्याला हे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत। आता मी हे सगळं फास्टमध्ये दाखवते, तुम्ही पटपट फक्त पहा की कसं बनवलेलं आहे। आता हे जे गोल राऊंड वगैरे बनवलेले आहेत, तर त्याचं मी असा कळस बनवलेला आहे, कळस बनवण्यासाठी जेणेकरून तो फुगीर राहावा। त्यानंतर पुन्हा अशा वरून पट्ट्या लावून त्याला चिकटवलेला आहे। त्यानंतर या अशा पट्ट्या मी फक्त त्याला अशी कट देऊन घेतलेली आहे, पूर्ण कट नाही केलेलं, फक्त कटरने कट देऊन असं फोल्ड केलेलं आहे आणि असे 2 बॉक्स बनवलेले आहेत उभे। आता हे कळस कसे बनवले हे एकदा पाहून घ्या, की जे आधी तुम्हाला मी दाखवले होते तुकडे, तर ते तुकड्यांचं असं एकमेकांना जोडून ती चिकटपट्टी लावलेली आहे। त्यानंतर ही जी डिझाईन केलेली आहे तर ते पडू नये, फेविकॉलने व्यवस्थित राहावं म्हणून वरून टाचणीने पण सिक्युअर केलेलं आहे। त्यानंतर पुन्हा पुठ्ठा घेऊन त्याचं 2 ते 3 इंचावरती मार्किंग करून त्याला कट देऊन असा गोल राऊंड बनवून घेतलाय आणि त्यावरती पुन्हा एक गोल राऊंडचा पुठ्ठा कापून वरून चिकटवलेला आहे, तुम्ही जसं पाहिले तसं। त्यानंतर मी ते थर्मोकॉल लावून बघा असे तुकडे लावून घेतलेले आहेत कट करून। त्यानंतर अशी डिझाईन कट केलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता ती इथे लावायची आहे। तर आता हे पुढचं मी शॉर्टमध्ये दाखवणार आहे, पण आकृतीत पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईलच। त्यानंतर वरती आपल्याला कळस बनवायचा आहे, तर तो मी कसा बनवते बघा। तर हे तुकडे जे आहेत ते मी असे जॉईंट केलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा आधीचे पण कळस असेच केले। नंतर अशा पाकळ्या बनवलेल्या आहेत आणि त्या पाकळ्या वरतून सगळ्या साईडनी चिकटवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर हे जे फुलाचे आकार दिलेला आहे हार्ट शेपमध्ये, त्याची फुलं बनवायची आहेत। त्यानंतर कळस बनवण्यासाठी इथे मी चिनी माती घेतलेली आहे, क्ले, आणि त्याचे असे गोळे बनवलेले आहेत आणि खराट्याच्या काडीमध्ये लावलेले आहेत। त्यानंतर इथे मी हे जे नाव आहे याला डबल टेप लावून भिंतीवर लावून घेतेय, ते पाहू शकता तुम्ही। ते मला जे काममध्ये जे जमेल किंवा जे करू वाटेल तेच मी मध्ये आधी करत होते, नाहीतर तुम्ही म्हणाल की आधेमध्ये हे थोडं ते थोडं करते म्हणून, तर तुम्ही समजून घ्या तेवढं। तर इथे बघा मी हे फुलांचा आकार करून जे साईडचं बनवत होते, म्हणजे फुलांची डिझाईन बनवत होते जे तुम्हाला आधी मी दाखवली, तर पाहू शकता इथे ती फुलांची जी डिझाईन केलेली होती ती पट्ट्या त्या मी साईडने लावलेल्या आहेत, थर्माकोलचं मध्ये लावलंय। आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे हा गोल्डन पेपर। पूर्वी आपण आकाशकंदील बनवण्यासाठी हा पेपर वापरायचो, आणायचो। तर ह्यावर मी थोडंसं असं मंदिराच्या ह्याच्या टाईप आकार काढलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि तो मी कट करून घेते, एक सोबतच मी जास्त हे घेतलेले आहेत जेणेकरून जास्त आपल्याला प्लेट्स होतील। इथे कलर पण देऊन घेतलेला आहे। त्यानंतर गोल्डन पेपरचे असे स्क्वेअर कापून मी क्रॉस चिकटवलेले आहेत। तर सगळ्याचा पूर्ण व्हिडिओ मला नाही घेता आला कारण। त्यानंतर मी इथे एक खराट्याची काडी घेतली आणि त्याला अशी चिकट टेप लावून घेतली आणि त्याला कापडी झेंडा बनवून लावला। त्यानंतर ब्लॅक कलरच्या कार्ड पेपरवरती मी चित्र काढून घेतलं, पहिलं जय मल्हार नाव वगैरे काढून घेतलं, येळकोट जय मल्हार, ते पेंट केलं आणि त्यानंतर इथे चमकी टाकून घेतली जय मल्हार नावावरती अशा प्रकारे। आणि तुम्ही पाहू शकता फायनल असे मी हे ठेवून घेतलेले आहेत जे कळस बनवलेले होते। तर तुम्ही पाहू शकता इथे मी कशा प्रकारे ठेवलेले आहेत, फोटोमध्ये दिसेल। आणि आतमध्ये फोटो लावलेला आहे, एक घंटी लावलेली आहे दरवाजाला। तर कसं वाटतोय लुक, कारण हा पूर्ण म्हणजे हे ठेवताना कळस वगैरे ठेवताना मला वेळ नाही, म्हणजे लक्षात नाही आलं व्हिडिओ काढायचं, पण हे अशा प्रकारे गोल्डन पेपर वगैरे मी सगळे चिकटवून घेतलेत आणि पेंट करून घेतलेले आहेत सगळे कळस, तुम्ही पाहू शकता। आणि अशा प्रकारे लावलेले आहेत। तर कसं वाटतोय लुक मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण तुम्ही जेजुरीचे भरपूर व्हिडिओ पाहिले असेल, ते ब्लॅक अँड व्हाईटमध्येच डेकोरेशन होतं, तर मी हे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर इथे मी गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये, म्हणजे जसं आपलं मंदिर आहे म्हणजे डेकोरेशन आहे त्याच प्रकारे बाप्पा पण मी घेतलेला आहे, म्हणजे
जय मल्हार पॅटर्नमध्ये घेतलेला आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठीही मी हार पण त्या टाईपचाच बनवलेला आहे। आणि इथे मी भंडारा टाकून घेत आहे, कारण जेजुरी गड म्हटल्यावरती पूर्ण भंडाऱ्याची उधळण, सगळीकडे भंडाराच भंडारा दिसतो आपल्याला। त्यामुळे मी इथे सुद्धा पूर्ण आपली जेजुरीचंच जेजुरी आपण इथे साकारलेली आहे, तर भंडाऱ्याशिवाय ते अपूर्णच आहे। त्यामुळे सगळीकडे मी इथे भंडारा टाकून घेतलेला आहे पहिल्यांदा। त्यानंतर बाप्पा घरी आणल्यानंतर त्यांच्या कपाळावरती मी पूर्ण कपाळ भंडाऱ्याने सजवलं आणि मध्ये एक लाल गंध दिला, जेणेकरून बाप्पाची मूर्ती अजून उठून दिसेल। आणि घरीच अशी ही छान अशी तलवार पण बनवली हातात ठेवण्यासाठी। तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपला फायनल टच कसा आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि हे डेकोरेशन वगैरे सगळं आणि आपला बाप्पा कसा वाटला हे पण मला नक्की सांगा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल।